कक्षाच्या वतीने गोलंदाजाची निवड होत आहे। क्षेत्ररक्षणाची रचना दरम्यान बदललेली आपण सगळेजण बघत आहोत। मॅन्डेटरी पॉवर प्ले संपला, आता 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा इथे संघनायकाला मिळालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो ऑन साइडला 3 त्याचबरोबर ऑफ साइडला 2 अशा पद्धतीने 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक प्लेस करण्यात आलेले आहेत। चांगले कट करतायत चेंडू, त्याचबरोबर ट्रॅजेक्टरीचा जर आपण विचार केला तर हायर ट्रॅजेक्टरीचे चेंडू हाताळत आहेत गोलंदाज धनंजय भिंताडे। गोलंदाजाची उंची ज्यावेळेस अधिकची असते त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतातच। रिलीज पॉइंट सुद्धा फार उंचावर बनत असतो आणि तो योग्य रीतीने हेरता आला नाही तर फलंदाज अडचणीत येऊ शकतात। इथे खांद्याचा अतिरिक्त वापर केला, विविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत गोलंदाज। सातत्याने एकाच प्रकारचे चेंडू ज्यावेळेस तुम्ही हाताळता त्यावेळेस तुमच्यावर आक्रमण होत असतं, एक गोलंदाज म्हणून फलंदाज तुमच्यावर तुटून पडत असतात, परंतु इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंदाज धनंजय भिंताडे यांच्या वतीने। धावफलक आपण पाहिलं तर ते स्थिर आहे, 12 धाबा बनलेले आहेत। यावेळेसचा फटका आणखी एकदा फसलेला आहे, उंच चेंडू निघतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, याही बेस टिपला गेलेला आहे जेल आणि त्याचमुळे फलंदाजी करणाऱ्या संत बाळूमामा संघाला आणखी एक मोठा आदरा मिळतोय। महत्वाचा फलंदाज त्याने आता गमावलेला आहे, बाद होणारा फलंदाज सुजित शेवाळे। आतापर्यंत धनंजय यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर धनंजय भिंताडे याने 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेले आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, संग्राम लावंड। या अगोदर आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले, मयूर बाद झाले होते, पहिला बाद होणारा फलंदाज राजू कंक ठरले, त्यानंतर धर्मा पवार बाद झाले होते, तिसऱ्या फलंदाजाच्या स्वरूपामध्ये फलंदाज मयूर बाद झालेले आपण पाहिले। आयकॉनने मैदान सोडलं त्यानंतर लगेचच सुजित शेवाळेचा सुद्धा फडशा पाडलेला आहे धनंजय भिंताडे या गोलंदाजाने। नवीन फलंदाज संग्राम दाखल होत आहेत, क्रमांक 6 साठी ते खेळत आहेत। धनंजय भिंताडे यांची तीक्ष्ण गोलंदाजी, आणखी एक चांगला चेंडू, काय वळण मिळतं चेंडूला, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी। फलंदाजाकडे कोणताही ठोस प्रत्युत्तर देण्याचा इथे मोका फलंदाजासाठी देत नाहीत। जवळजवळ हातभर वळण घेताना चेंडूला आपण बघत आहोत। इथेही त्याच पद्धतीने उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेले आहे। फलंदाज कुठे ना कुठे प्रीमेडिकेटेड फटका खेळण्याचाच प्रयत्न करतायत, पर्पजफुली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे। लेंथ बॉलचा चांगला वापर होतोय गोलंदाज धनंजय यांच्या वतीने। आणखी एकदा चांगला अँगल क्रिएट होत आहे गोलंदाजाच्या वतीने। सातत्याने 3 चेंडू आपण पाहिले तर त्याच पद्धतीने हाताळले आहेत आणि हे षटक धनंजय भिंताडे यांचं विकेट मेडन। ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरी मधून धनंजय भिंताडे खेळत आहेत, उंच पुरे खेळाडू आहेत। फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत चांगली गेली अनेक वर्षापासून झालेली आपण पाहिलेली आहे, परंतु कुठे ना कुठे एखादी विशिष्ट नवीन स्पर्धा खेळत असताना तुम्हाला त्या कंडिशन्स बरोबर मिळतं जुळतं घ्यावं लागतं आणि ती जी ॲडजस्टमेंट ॲबिलिटी आहे किंवा दी ॲडॅप्टिबिलिटी आहे ज्या खेळाडूकडे अधिकची असते, म्हणजे फार लवकर जितक्या लवकर जे खेळाडू त्या परिस्थितीबरोबर जुळून घेतात त्या खेळाडूंचा खेळ अधिक चांगला बनत असतो। दूरवरच्या टोकाकडून चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विशाल केसरकरच्या विरोधात आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केलेला आहे। डावखुऱ्या हाताचे फलंदाज ऋषिकेश पाटील यांना इथे
आता चांगली खेळी करावी लागेल. फलंदाजांना डोकंच वर काढू दिलेलं नाही. ज्या पद्धतीची गोलंदाज करतायत. पायांमध्ये चेंडू ठेवला होता. लॉफ्टेड